नमस्कार मित्रांनो, मी संदीप इरामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कलाभ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण दरवेळेस नवीन नवीन कलाकारांना भेटतोय. आज भेटत आहोत एक अशा कलाकारांना जे चित्रपट, मालिका, नाटक, गणेशोत्सवाचे काही प्रयोग असतील किंवा तुमच्या इतर काही स्किट असतील. आता सोशल मीडियावरती त्यांचं खूप नाव गाजते. आपले विजूदादा पटवर्धन आणि राजू बावडेकर. दादा नमस्कार. नमस्कार. दोघांचेही आपल्या या कलाभ्रमंती कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. म्हणजे बरेच दिवस झालं तुम्हाला सोशल मीडियावर, म्हणजे आता तर तुम्ही पाहतोय, पण आपण बरेच काम केलेलं आहे. सासवडला आपण बरेच शॉर्ट फिल्म केल्या, हो. संतपट केलेत, मालिका जाहिरात पण केली, केली. किंवा तुम्ही गणेशोत्सवाच्या निमित्ताने बरेचसे नाटक प्रयोग आपल्या सासवडमध्ये झालेले आहेत. बरोबर. तर आज आपण खास या शो मध्ये काही गोष्टी उलगडून घेतोय. तर आता विजय पटवर्धन, आता हे नाव आहे, फाउंडेशन आहे, बरंच तुम्ही कलासोबत सामाजिक उपक्रम पण राबवताय. पण ह्या क्षेत्रात तुम्ही नक्की कसे आलात? या क्षेत्रात आलो या माणसामुळे आलो. बरोबर. म्हणजे माझी इच्छा होती आपण नाटकामध्ये काम करावं, लोकांना हसवावं. ओके. लोकांना रडवण्याचा अजिबातच उद्देश नव्हता माझा. लोकांना हसवावं मी संधी शोधत होतो. आणि आमच्या कॉलेजमध्ये BMCC मध्ये आम्ही एकत्र काम करत होतो. अच्छा. त्यावेळेला याने एक नाटक बसवायला घेतलं होतं आणि एक छोटासा रोल करायचा होता. बरं. त्यांनी मला विचारलं सहज की तू काम करशील का? Yes, yes. मी वाटच बघत होतो असं कोणतरी आपल्याला विचारेल. आणि मी त्या नाटकात काम केलं आणि त्याच्यानंतर पुढे हा प्रवास चालू झालाय. सुरू झाला. आता ह्याच्यामुळे झालाय सगळा. वा वा वा. परत तुमचा प्रवास त्यांच्यामुळे सुरू झाला, पण त्यांचा प्रवास नक्की कधी सुरू झाला? त्यांचा प्रवास खूप आधी बसलं. बापरे. म्हणजे माझा प्रवास म्हणजे 1978 साली मी पहिला चित्रपट केलाय. बरं. माफीचा साक्षीदार नावाचा, जो हो. माहितीये सगळ्यांना माहिती तो पुण्यातलीच घटना आहे. आहे. पुण्यातलीच घटना आहे. अभिनव कॉलेजची घटना आहे. बरोबर. मी जत्तल अभिनव सुतार. कॉलेजला होतो. अच्छा. हो का? जोशी अभ्यंकर. हा. त्यानंतर मग सुरू झालं. मग बालनाट्यात तेलीचेरी सरांकडे भरपूर काम केलं. हा, हा. तारे सरांबरोबर थोडंसं काम केलं. बरोबर. आणि मग एकांकिका स्पर्धा. मग आम्ही जेव्हा दोघं जण भेटलो तेव्हा खऱ्या अर्थाने तो प्रवास सुरूच झाला. नाही, आता तुमचा प्रवास आम्ही पाहतोच, म्हणजे सिनेमा, नाटक इतर. पण लहानपणापासूनच तुम्ही एकत्र ते आहेत आणि शिक्षण म्हणजे तुमचं. बालनाट्यात सुद्धा आम्ही एकत्र काम केलं. म्हणजे वा. आमचं जाड्या रड्याची जोडी असायची त्याच्यात सुद्धा. जाड्यारड्या, चिमणराव गोंडे भाऊ, बरं बरं बरं. चार्ली चॅपलिन आम्ही नसायचो, कारण हा. शक्यच नव्हतं. पण आम्ही दोघं एकत्र काम करायचो. नाही, ती गट्टी तुमची तेव्हापासूनच हा, आहे. म्हणजे कमर्शियल लहानपणापासूनच नाटकात ती सुद्धा. हो. ट्युनिंग असतं, काम असतं की अरे बाबा, एक रोल आहे, एक सिनेमा आहे, आपण एकमेकांना मदत करू. आता आमच्या ओळखीला माझ्या मते 36 वर्ष हो. झाली. वा वा वा, क्या बात आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आता रंगभूमी आहे, मालिका आहे, चित्रपट आहे, मग तुम्ही अभिनय तर करता, पण त्याच्यावर लिखाण पण तुमचं चालू असतं. हो. कथा, पटकथा, संवाद, नाटकाचं लिखाण करता. आता प्रत्येक हा गोष्ट वेगवेगळी आहे. मग ती करताना तुम्ही कसं बॅलन्स करता किंवा त्या गोष्टीकडे कसे पाहता? वेगळं असं काही पाहत नाही खरं सांगायचं तर. लेखनासाठी थोडंसं सुचावं लागतं. हम्म. पण जर का तुम्ही कान आणि डोळे उघडे ठेवून समाजामध्ये वावरला तर तुम्हाला खूप गोष्टी चांगल्या चांगल्या मिळतात आणि तशी कॅरेक्टर सापडतात किंवा तशा गोष्टी सापडतात. त्यामुळे लेखनासाठी काहीतरी वेगळं एक बैठक करायला लागते, काहीतरी चिंतन करायला लागतं असं मला वाटत नाही. सुचलं की लिहिलं लेखन सुरुवात होते. कधी कधी आता मी 2 नाटकं एकत्र केली, मीच लिहिलेली, आनंदी आनंद आणि सबसे बडा रुपया. बरोबर. लिहिलं होतं वेगळं आणि जेव्हा आपण तालीम करतो हो हो. त्यावेळेला वेगळं सुचत जातं, मग एक वेगळंच नाटक लिहिलं जातं. सबसे बडाचं स्क्रिप्ट एवढं आहे. बरं, आता त्यातून म्हणते ते करताना ते हो हो हो. की हे करूया, नाही नको, हे नाही चांगलं वाटत, बरोबर. हे नको, हा बरोबर होत नाही सीन, मग हात कट करूया, हा एवढाच ठेवूया, हा. दुसरा लिहूया, दुसरा असं लिहूया. करत त्यामुळे ते प्रयोग होताना पण आपल्या काही गोष्टी हो, कळतात हो. की प्रयोग लोकांना होताना आपलं आवडतंय. खूप काय काय नवीन बरोबर. सुचत जातं आणि मग त्या पद्धतीने आमची तर काही प्रयोगानंतर मग आम्ही एक अख्खा सीन काढून टाकला आणि दुसरा वेगळा घातला, असं पण काही गोष्टी होतं, केल्या. होतं. त्यामुळे ते लेखन
खरं तर त्यावेळेला सुचलं पाहिजे बरोबर. आणि त्यावेळेचं जर का लिखाण चांगलं झालं असेल तर ते लोकांना सुद्धा आवडतं. पण त्याच्यासाठी काहीतरी वेगळा विचार केलाय तो होत नाही खरं सांगायचं तर. हम्म. काहीतरी पटकन सुचतं आणि कागदावरती म्हणजे उतरवलं जातं असं अशा पद्धतीचं काय होतं जे खरं तर. मनात येते ते उतरलं हा. additional गोष्ट होत जाते आणि ते पुढे. जास्त चांगलं होतं म्हणजे बरोबर. कोणतरी एक अरे ह्या स्टोरीवरती तू जरा डेव्हलप कर ना हो, हो. असं सांगितलं आणि द्यायला बसलं तर नाही सुचत मग हा, हा. प्रत्येक वेळेला. एक वेगळी आपली नवीन स्वतःची काहीतरी स्टोरी तयार केली बरोबर. आणि ती मग ती काय म्हणतात त्याला लेखणी चालू राहते मग. मग आपली स्वतःची एक शैली तयार होते कधी हा. अरे हा या पद्धतीचा हा माणूस चांगला हा म्हणजे राजूने जर का मला सांगितलं ह्या कथेवरती काहीतरी कर हा. तर ते मला पटकन सुचणार नाही बरोबर. कारण ती त्याची कथा आहे स्वतःची ती डेव्हलप त्यांनी करायला पाहिजे खरं तर. बरोबर. त्यामुळे आपली आपण डेव्हलप केली आणि आपण लेखणीतनं उतरवली तर ती चांगली होते असं मला वाटतं. आता बऱ्याच सिनेमांमध्ये पण तुम्ही काम केलेलं आहे म्हणजे बरोबर. सिनेमा या नाटक असतील मालिका असतील तर ते आमच्या प्रेक्षकांना आवडेल की तुम्ही कुठल्या सिनेमात कुठले रोल केले किंवा त्यात चॅलेंजिंग काय होतं तसं. पहिला चित्रपट माझा पक पक पकाक हो. म्हणजे गौतम नाना जोगळेकरांचा, पाटेकर, नाना लोकरे. पाटेकर, सक्षम कुलकर्णी मग ती फिल्म हा केवढा मोठा कोइन्सिडन्स आहे. हा. मी पण नाना नाना पाटेकरांबरोबर पहिला पिक्चर केलाय यांनी पण नाना पाटेकरांबरोबर पिक्चर केलाय. त्यांना आठवत नसेल आता बरं, बरं. तो भाग वेगळा हा. पण हा मोठा कोइन्सिडन्स आहे. नाही, पण मी खरं तर ऑडिशन वगैरे देऊन रितसर तो चित्रपट गौतम जोगळेकर त्याचे डायरेक्टर होते आणि भीमाशंकर भागात करेक्ट करेक्ट ऑडिशनच्या वेळेला मला गिरणीवाल्याचा एक छोटासा रोल होता त्याचं ऑडिशन द्यायचं होतं. पण ते स्क्रिप्ट तयार नव्हतं त्यामुळे मला मास्टरचं देण्यात आलं स्क्रिप्ट हे करा म्हणले. मी ते केलं आणि ते गौतम सरांना आवडलं आणि त्यांनी मला सिलेक्ट केलं मास्टरच्या रोलसाठी. पण काही कारणांमुळे मला ते जमत नव्हतं शूटिंगच्या तारखा ऍडजस्ट होणं कारण मी त्यावेळेला ऑल द बेस्ट नावाचं नाटक करत होतो आणि त्यांचं आधी असं समजूयात की 15 तारखेला शूटिंग होतं पण ते 10 तारखेला आलं आणि 10 तारखेला माझा नेमका प्रयोग होता ऑल द बेस्टचा. तर त्यांचं सुरू झालं की अरे तुम्ही आहात त्या मास्टरच्या रोलसाठी पण आता कसं करणार म्हटलं मी प्रयोग काही सोडू शकत नाही बरोबर. कमिटमेंट आहे आम्ही प्रयोगाला आधी तारखा दिलेल्या आहेत हो, हो. मला काढून टाका असं झालं. मग शेवटी रात्री 2 वाजता त्यावेळेला मोबाईल नव्हते सरांचा फोन आला गौतम सरांचा काय प्रॉब्लेम आहे रे तुझा म्हणलं सर मी ऑल द बेस्ट नाटक करतोय आणि त्याला तारीख दिली आधी मग तुला काय माझा पिक्चर करायचा नाहीये पहिला पिक्चर आहे आयुष्यात नाही सर करायचं आहे पण आता कमिटमेंट आहे. म्हणले गुड चांगलं आहे तुला किती वाजता सोडलं तर चालणार आहे. मी म्हटलं मला ट्रेल्स वर्कला प्रयोग आहे 5 वाजता तुम्ही 12:30-1ला सोडा मी बाईक घेऊन येतो ह्याचीच बाईक ती सुद्धा ह्याचीच बाईक घेऊन गेलो. ते म्हटलं ठीक आहे सोडतो. मग मी आदल्या दिवशी त्या मंचरला पहिलं शूटिंग होतं तिथं मंचरला गेलो आणि स्टे झाला आणि सकाळी तो पहिला दिवस होता शूटिंगचा पूर्ण गाड्या सगळ्या मुंबईवरनं वगैरे येणार होत्या आणि मी आपला सतत घड्याळ बघतोय एक कधी वाजणार आहे मला कधी सोडणार आणि माझं शूटिंग कधी होणार सगळे चलबिलचल चालू होती. गाड्या आल्या खूप वेळ झाला आणि शेवटी 12-12:15 वाजता गाड्या आल्या. त्याच्यानंतर सगळं सामान उतरवलं गेलं तोपर्यंत 1 वाजत आला. मी आपला आता सोडा मग सर स्वतः आले आणि म्हणले जा म्हणलं शूटिंग कॅन्सल आजचं तुझं जा. मला वाटलं गेली फिल्म. मग मी आणि गाडीवर मी गाडी घेऊन ह्याच्याकडे झालो ह्याचं त्यावेळेला एक नाटक चालू होतं रिहर्सल चालू होती सुवर्ण सहकारी बँकेची ते नाटक मीच बसवत होतो आणि त्यावेळेला त्याला म्हणलं गेला पिक्चर गेला माझ्या हातचा. तो म्हणलं काय झालं हे असं असं झालंय होईल काहीतरी होईल. आठवड्याभरानंतर त्यांचा परत फोन आला की पुढच्या आठवड्यात आपलं शूटिंग आहे तुम्ही आहात. म्हणलं मी आहे अजून पिक्चर मध्ये. म्हणलं हो तू आहेस कारण गौतम सरांना तुझी कमिटमेंट आवडली असा माणूस आपल्याला पाहिजे असं म्हटले ते आणि ती फिल्म मिळाली आणि त्यातला मास्तर लोकांना प्रचंड आवडला. तो फिल्म लागला टीव्हीवरती की लोक आणि अजूनही लोक अरे चिखलूचे मास्तर असं ओळखतात. पुण्य गेली. त्याच्यानंतर कुठले कुठले सिनेमे केले किंवा त्याच्यानंतर चिंटू गेला नंतर अजब लग्नाची गजब गोष्ट केला नंतर खूप आता मला आठवत पण नाही मालिका आता मध्ये मला वाटतं आपण लक्ष्मी निवास आणि पारूचं पण पारू केली म्हणलं आपण पुण्यात एपिसोड केला. मी चित्रपटापेक्षा खरं सांगायचं तर मला नाटकात रमणारा माणूस आहे त्यामुळे जवळजवळ 50च्या वरती नाटकं झालीत आता. क्या बात आहे. राजू तुमचं काय आता फिल्म तर तुम्ही केलेत बरेचसे त्यातली कुठली कुठली सिनेमे केले की ज्यात एक रोल लक्षात राहण्यासारखे आहे त्याचे काही लक्षात राहण्यासारखं म्हणजे पोस्टर गर्ल नावाची समीर पाटीलची फिल्म होती. बरोबर त्यात माझे 2च सीन होते पण आजही त्यातला एक मोठा पंच आहे जो माझ्या वाट्याला आला होता नशिबाने त्याच्यावरनं लोक ओळखतात अजून. बरोबर
आणि मालिकांमध्ये जास्त मला वाटतं हा मालिका जास्त. मी मिसेस मुख्यमंत्रीमुळे खरं म्हणजे काही वर्षांनी माझी इच्छा पूर्ण आली म्हणायचं, किंवा तो रोल असा एक ड्रीम रोल असतो प्रत्येकाचा, तो मिळाला मला. मिसेस म्हणजे मुख्यमंत्री तोपर्यंत तर कुठेही गेला तरी मामा मामा म्हणून हाक मारतो. महाराष्ट्रात महाराष्ट्रात कुठे त्या कॅरेक्टरने एक ओळख मिळते आपल्याला. मिळाली, ती तशी मिळाली. आणि बाकी मग खूप नंतर हिचं झीच मन उडू झालं केलं. त्यातला पण 100% बॉसचा रोल होता. तो छोटा रोल होता. मावा होम बॉर्ड. हो आपण ते नेहमी तसं कॅरेक्टर पेंटन ठेवणं. आणि मी नेमकं खात नाही मावा. त्यामुळे मी गंमत सांगतो, कॅडबरीचे जेम्स असतात ना, ते इथे ठेवून ते काम करायचो. बरोबर. हा कूल दिसलं बी पाहिजे, आवाज बी तसा आला पाहिजे. पहिल्या सीनला मला विचारलं होतं प्रोडक्शननी की तुम्हाला मावा आणून देऊ का? आई म्हणलं वेडा वेडाच की काय, 2 वाक्य म्हणून पडीन. म्हणलं तुम्ही गोळ्या आणून द्या, मग मी करतो म्हणलं. त्या छोट्या छोट्या बाकी पडद्या ह्या गोष्टी असतात त्या. आता बऱ्याच वेळा स्किट पण तुम्ही बरेच सादर केलेले आहेत, किंवा वैभव वायफूचं आहे. मग सतीश तारे. त्याविषयी आता सतीश तारे एकत्र काम केलेलं आहे, त्याच्याविषयी आता करण ते पुढे आपण येऊ त्याच्यात. पण तारेंबरोबर काम करण्याचा अनुभव, त्याची मैत्री, की त्याबद्दल म्हणजे काय आता तर बऱ्याच वेळेला बोललो नाही, पण थकत नाही मी खरं सतीश बद्दल बोलताना. कारण त्यांची एनर्जी एवढी होती का, अरे भयानक टॅलेंटेड माणूस आणि शब्दांचा खजिना. मग तू एक शब्द बोललास की त्याचा प्रतिशब्द त्याच्यावरनं काहीतरी एक पंच असायचा. म्हणजे आम्ही स्किट आता ते परत मी मगाशी म्हणलं की मी नाटक लिहितो आणि रिहर्सल करताना ते बदलतं, ते त्याच्याकडनं शिकल्यासारखं झालेलं आहे. कारण आम्ही स्किट एक करायचो आणि व्हायचं चौथं स्किट व्हायचं. म्हणजे आई वेळेला काहीही बोलायचं, मला एक फक्त होतं की दिशा दाखवायची, चला आपण स्किट वरती येऊ, परत स्किट वरती येऊ, विषयावर येऊ. खूप फिरलेलं लोक तिथे मुद्द्यावर या परत. पण सतीश बरोबर काम करणं खूप वेडेपण असायचं. आणि मला ती एनर्जी त्याची आवडायची. आणि त्याचं ते भाषेवरचं प्रभुत्व, म्हणजे ऐन वेळेला त्याला काही सुचायचं, काही बोलायचं आणि मला रिॲक्ट व्हायला लागायचं. पण ते रिॲक्शन मध्ये सुद्धा गंमत असते. खरं तर मला असं वाटतं की तुम्ही जास्तीत जास्त चांगली रिॲक्शन देणं महत्वाचं असतं, तर त्या माणसाचा पंच वगैरे असतो तो खुलतो. पण म्हणजे सतीशने आता एक छोटासा किस्सा आहे, तो अनेक वेळा सांगितलेला आहे. ऑर्केस्ट्रा असतो फू फूला, तर जेवणाची सुट्टी चालली होती, आम्ही सगळे जेवत होतो आणि कर्ज मधलं एक हसीना ती गाणं वाजायला लागलं गिटारवरती, आणि खूप अप्रतिम वाजत होतं गाणं. ते कोण वाजवते म्हणून एक एक करत सगळं युनिट तिकडे गेलं, तर हा माणूस पाठपुरा बसून गिटार वाजवत होता सतीश. झालं गाणं संपलं, सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्यानंतर त्याची तंद्री भंग झाली. अरे हा नमस्कार असं करून निघून आला आमच्या रूम मध्ये. मी रूम मध्ये गेल्यावर सतीशला विचारलं, सतीश तुला गिटार पण वाजवते? तो म्हणला काय ना, तारेचं वाद्य, तारेला यायला म्हणजे याच्यात पण त्याला पंच कुठे पंच काय करायचं त्याचं. माझ्याकडे एक सतीश तारेंचा किस्सा आहे. बरं. मुंबईमध्ये जेव्हा जस्ट आपण मला वाटतं 2012चा वगैरे किस्सा, एक दूरदर्शनची सिरियल होती. तर तो प्रोड्युसर काय करायचा, तो हिंदी साईडचा प्रोड्युसर, पट्ट्यातला, मला काही बोलायचं नाही कुठल्या प्रोड्युसरला, पण तो एकाच दिवशी महिन्याभराचं शूट करायचा. हो. आणि ती गोरेगावचा कुठला तरी स्टुडिओ, तुम्हाला नाव नाही आठवत, तर 5 फ्लोर आहेत त्याला. अच्छा, 5 वेगवेगळे सेटअप, वेगवेगळे सेटअप, 5 कॅमेरे, 5. मराठी इंडस्ट्रीत त्या दिवशी 54 कलाकार होते. बापरे. त्या म्हणजे किशोर प्रधानांसकट. बरं, किशोर प्रधानही काम करतो, प्रदीप पटवर्धन होते, आपला मित्र होता निखिल राऊत, सगळे आणि वेगवेगळ्या ठिकाणी करत होते. ते नेमकं माझं सगळे एपिसोड होते ते सतीश बरोबर होते. सतीश, प्रभाकर मोरे, मी, आणखी एक चौथा कोणतरी होता. तर आम्हाला गच्ची मिळाली सगळ्यात वरती. तर जेवणापर्यंत 4 सीन झाले. आणि मला वाटलं, म्हटलं तर सतीश बरोबर काम करायचं, पुण्यातला एक्सपिरियन्स, ओळख, म्हणजे हा ऍडिशन म्हणजे 2वा ऍडिशन. बरोबर. एकही ऍडिशन घेतली नाही माणसाने. जेवणापर्यंत एकही ऍडिशन घेतली नाही. आणि नंतर प्रोड्युसर आला आणि त्यांनी त्या डिरेक्टरला विचारलं, तो हिंदी साईड डिरेक्टर, कितना सीन हुआ? म्हणलं 4. त्याच्यापासून ज्या काही शिव्या होत्या ती लाखोली वाहिली त्यांनी. बरोबर. आम्ही सगळेच ऐकत होतो. दुपारपर्यंत एवढंच, दुपारपर्यंत 4 सीन काढले. सतीशने असं बघितलं, इकडे बघितलं, त्या डिरेक्टरला बोललं,
सर वो प्रोड्यूसर बहुत आपको गुस्सा हो गए. हा, हा. तो बोला हाँ हाँ बहुत गुस्सा हो गए. तो करो ना. तो म्हणला एक ही रिक्वेस्ट है, हा. आप बीच में मत बोलिए, टोकिये. आणि संध्याकाळी 3 ते 6 मध्ये हा. 9 सीन झाले आमचे. बर. सतीश फक्त विचारायचा, मी बोलणार आहे, तू फक्त रिॲक्ट हो. ओके. हा, क्या बात आहे. जमलं तर रिॲक्ट हो, हम्म. नाही तर सोडून दे. बरोबर आहे. आणि गच्चीतनं आम्ही गार्डन मध्ये गेलो 6 नंतर हम्म. आणि तिथं 9 सीन काढले 9 पर्यंत आणि सगळ्यात पहिलं पॅक आमच्या युनिटचा. वा वा वा. पण म्हणजे इतका टॅलेंटेड होता तो माणूस. भयानक भयानक. विषयाला धरून ऍडिशन, बरोबर. हा. विषय कुठे हलणार नाही. हा ते कधीच बरं. कधीच होत नाही त्याचं, म्हणजे कधी व्हायचं नाही त्याचं. येण्याची जत्रा येड्यांची वगैरे जत्रा होता. तो सीन जो दाखवतो हो, तो, हो. हा. वा वा वा. तो इम्प्रोव्हाइज केलेलं त्या वेळेला, म्हणजे ते दिसतं सुद्धा, शूटिंग मध्ये दिसतं सुद्धा, सगळ्या हसतायत म्हणून. आणि ते कट पण करू शकत नाही, कारण एवढा फ्लो मध्ये चाललंय, म्हणजे तो कोण कट करणार आहे ते. तोच करू शकतो अशी बॅटिंग. बरोबर. आता काय होतं की तुमचं आहे म्हणजे अभिनय आहे, लिखाण आहे, तुम्ही मैत्री चांगली, पुण्यातल्या सगळ्या टीमला घेऊन तुम्ही काम करता, हो. सगळ्यांना एकत्र करता. पण आता बऱ्याचशा तुम्ही विजय पटवर्धन फाउंडेशन. पटवर्धन फाउंडेशन तुम्ही सुरू केलेलं आहे, तर त्या फाउंडेशन सुरू झालेलं आहे आणि त्याचे बरेचसे कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कला याच्यात घेऊन काम करता. मग त्याचे उपक्रम नक्की काय काय लोकांना आवडेल आपल्यात? आपण 4 स्पर्धा भरवतो हम्म. विजय पटवर्धन फाउंडेशन तर्फे. बरोबर. प्रकाश इनामदार स्मृती करंडक एकांकिका स्पर्धा, अच्छा. शरद तळवळकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धा, सतीश तारे स्मृती करंडक स्किट स्पर्धा अच्छा. आणि निर्मला श्रीनिवास स्मृती करंडक लेखन स्पर्धा. वा वा. अशा 4 स्पर्धा भरतो, ज्या स्पर्धांमधनं आपण अनेक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देतो. हम्म. म्हणजे लेखकांना सुद्धा विनोद बरोबर. निर्मितीसाठी कसं काय लिखाण व्हावं, याचं मार्गदर्शन व्हावं, याच्याकरता ती लेखन स्पर्धा घेतो. अच्छा. आणि नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळावं याच्याकरता ती स्पर्धा घेतोच. पण त्याशिवाय या स्पर्धेमधनं जो काही आर्थिक लाभ होतो, त्या हम्म. आर्थिक लाभाचा आम्ही विनियोग जे अडचणीत कलाकार आहेत, बॅकस्टेज कलाकार, ऑनस्टेज कलाकार, हो. त्यांच्या मदतीसाठी, खरं तर मदतीसाठी म्हणजे लोकांना कळण्यासाठी मदतीसाठी म्हणतो, हम्म. पण आपण मदतीसाठी हा शब्द नाही वापरत, मैत्रीचा हात देतो आपण बरोबर त्यांना. आहे. हा. तर ते जे काही पैसे येतात या स्पर्धांमधनं, ते सगळे आपण तिथे वापरतो, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा, आरोग्य चांगलं राहावं, याच्याकरता आपण ते पैसे वापरतो. आणि नवीन कलाकारांना चालूच आहे. व्यासपीठ पण आहे मिळावं बऱ्याच आता काय याच्याकरता. होतं की ग्रामीण भागातले बरेचसे, पुण्यात तुम्ही स्पर्धेला भरपूर प्रतिसाद असतो. मी मागच्या हो. वर्षी आमच्या आचार्य विकास प्रतिष्ठानचे विजयदादा खोलकर खाली आम्ही आलो होतो हो हो हो. आणि छान सगळं तुमचं चालू होतं कार्यक्रम. आणि त्यातून ग्रामीण भागातले कॉलेजेस असतील, बरेचसे मुलं असतील, या खुले स्पर्धा पण असतात बऱ्याच हो. वेळा. पण यातून काही चांगली मुलं घडतात, नंतर तुम्हाला भेटल्यानंतर मग ते यशस्वी झाल्यानंतर आनंद असतो. नक्की तर अशी काही घटना की अरे हे झालं, चांगलं वाटलं, सिनेमात काम करतायत आणि आहे त्यातून तो- आहे आहे मागच्या वर्षी ज्यांना पहिला पुरस्कार मिळाला, पहिलं पारितोषिक मिळालं, चिरंजीव परफेक्ट बिघडलाय हे नाटक, अच्छा. एकांकिका होती. हम्म. आता त्याचा 2 अंकी व्यावसायिक नाटक झालंय आणि ते व्यवस्थित मस्त चाललेलं आहे. सॉलिड रन होते. बरं हा. बरं. क्या बात आहे. हा. आम्ही पण प्रयोगाला गेलो होतो दोघं जण. अप्रतिम करतात मुलं. कमर्शियल नाटक झालेलं आहे आता त्याचं. अरे वा आणि वा. ते खूप बरं वाटलं की अरे आपल्या स्पर्धेमध्ये त्यांनी पहिला परफॉर्मन्स केला हा. आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये प्राइज मिळवलं, हम्म. पण पहिलं आपलं इथे झालं, याचा एक Yes, yes. चांगला अभिमान वाटतो खरं त्या नक्की, गोष्टीचा. नक्की. आणि बरं आता मधल्या काळामध्ये आता लॉकडाऊन मध्ये काही परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे, ते सगळ्यांनी अनुभवलेली आहे. पण त्या काळात तुम्ही मदतीचा हात बऱ्याच खरं तर कलाकारांना त्याच काळात stage ला विजय दिला. पटवर्धन फाउंडेशन चालू झालं. सुरू झालं. बरं. आता सगळे बॅकस्टेज कलाकार यांचं हातावर पोट, म्हणजे जर का प्रयोग झाला तर चूल हो. पेटणार. हम्म. पण अशा वेळेला पहिल्यांदाच आपलं नाटकच बंद झालं होतं, म्हणजे हम्म. आपलं क्षेत्र पहिल्यांदा बंद हो, हो. होतं खरं तर. बरं. नाटक बंद झाल्यानंतर मला आता मी अगदी कलाकार असलो तरी प्रत्येक वेळेला बॅकस्टेजच्या लोकांबरोबरच असायचो, म्हणजे ऑनस्टेज कलाकार असे पुढे बसतात ते मी बरोबर. पुढे कधीच बसायचो नाही, गाळ्यातच बसायचो जवळजवळ, हो. गाडीच्या तिथं नाही, पूर्ण पत्रिका, मॅनेजमेंट टाइमपास करा, सगळं तेच करायचो. त्यामुळे आपले सगळेच मित्र आणि भावासारखे होते सगळे. पण मी त्या लॉकडाऊनच्या काळात बघितलं ते काहीतरी प्रॉब्लेम मध्ये होते सगळे. दादा असा प्रॉब्लेम झालाय, तसा प्रॉब्लेम झालाय, मला असं वाटतं की आपण काहीतरी करावं यांच्याकरता. म्हणून मी फेसबुकवरती एक छोटी पोस्ट टाकली की माझे कलाकार बांधव आहेत, ते अडचणीत आहेत, त्यांना मदत करावी असं मला वाटते. मी माझ्यापर्यंत त्यांना मदत करणार आहे. तुम्हाला जर का वाटलं की यांना मदत करावी तर माझ्याशी संपर्क साधा, आपण मिळून सगळ्यांना मदत करूयात, मैत्रीचा हात देऊयात. आणि अनेक जण पाठीशी उभे राहिले आणि अनेकांनी मदत पाठवली माझ्याकडे. माझ्यावरती विश्वास होता, विश्वास असल्याशिवाय कोणी पाठवत नाही. तर
इतकी मदत पाठवली की त्यामुळे 1,500 ते 2,000 कलाकारांना आपण ती मदत देऊ शकतो. पहिल्यांदा मी आणि माझी बायको वृषाली आम्ही दोघंच हे सगळं करणार होतो. दीपक रेगे आणि सुरेश देशमुख आमच्या पाठीशी उभे राहिले. निळू फुले अकॅडमीचा एक हॉल आहे, तो त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला की तू इथे सगळं सामान ठेव आणि सगळ्याचं वाटप कर. तर ते सामान पहिल्यांदा मी आणि माझी बायको उतरवून घेत होतो. मग राजू आला होता तिथे, मग अभिजित आला होता, मग त्यांनी माझं काम बघितलं, मग ते आम्हाला मदत करायला लागले. आणि ही मदत करता 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 आमची ती सगळी टीम वाढली. म्हणजे आता राजू आहे, अभिजित इनामदार आहे, धनंजय आमोणकर आहे, प्रशांत तपस्वी आहे, सुरेंद्र गोखले आहेत, चिन्मय पाटसकर आहे, सुरेश जोग आहे, प्रसाद कुलकर्णी आहेत. अशी सगळी टीम एकत्र झाली. मग यांना पण वाटलं की हा बाबा हा माणूस काहीतरी बरं करतोय, आता आपण याला मदत करावी. म्हणजे आता ह्याच्यातलं कुठलंही मानधन मिळत नाही, यांना काही मिळत नाही, पण हे सगळ्या स्पर्धांना वगैरे सगळे एकत्र असतात. आणि माझं शूटिंग लागलं तरी मी शूटिंगला गेलो तरी यांच्यावरती सगळं टाकून गेलेलं असतो आणि हे सगळं व्यवस्थित सगळे बघतात. कारण ती आत्मीयता आहे की आपल्या बॅकस्टेजच्या लोकांसाठी, आपल्या कलाकारांसाठी आपण काहीतरी करतोय. विजय पटवर्धन फाउंडेशन म्हणजे अरे हा विजय पटवर्धन कोण आहे असं कुठे नको. हा एक कलाकार आहे आणि त्याचं फाउंडेशन म्हणजे माझं फाउंडेशन म्हणून माझंच नाव पाहिजे. आम्ही नाव विचार केला होता की काही वेगळं ठेवायचं का नाव, ते आम्ही म्हणलं नको, आता विजय पटवर्धन ती ओळख झालेली म्हणलं मग तेच ठेवूयात. मग विजय पटवर्धन फाउंडेशन म्हणजे फक्त विजय पटवर्धन नाही, विजय पटवर्धन फाउंडेशन म्हणल्यानंतर हे अनेक माझे साथीदार आहेत. त्यामुळे आमच्या इथे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार असं काही नाही, सगळे कार्यकर्ते म्हणजे सगळेजण खुर्च्या उचलण्यापासून जी काही कामं असतील ती सगळी कामं सगळे मिळून करतो. कोणी अध्यक्ष नाही, कोणी खजिनदार नाही, कोणी उपाध्यक्ष नाही, काही नाही. बरोबर. हे असेल तरच कुठलंही फाउंडेशन टिकतं, लोक नवीन जॉईन होतात आणि त्यात कुठला दुजे भाव नसतो कधी आणि काय वाढत जातं. समविचारी लोक एकत्र आले ना, बरोबर आहे, तर मग या अशा घटना घडतात चांगल्या. अदरवाईज एखादा जरी समज हे असेल वेगळ्या विचारांचा, तर मग ते नाही होत पॉसिबल. खोडा घातला जातो, नाही हे जरा चुकीचं होतंय, ते चुकीचं होतंय. बरोबर असलं तरी काहीतरी कुठेतरी खुसपट काढणं असतं, ते असं खुसपट काढणारे आमच्यात नाही. तशी नाही, सगळी म्हणजे स्पष्ट बोलणारी, ट्रान्सपरन्सी. म्हणजे माझं चुकलं तर मला बोलतात की हे चुकलेलं, तू कशाला हे करतोयस. मग मला पण रिअलाइज होतं, अरे नाही आपण कसं ह्या गोष्टी करायला नको, त्या आपण त्या टाळूयात. किंवा हे प्राइस कशाला ठेवले, हे प्राइसचा काही उपयोग होणार नाही, बरं ते काढून टाकू, त्यापेक्षा हे प्राइस ठेव. या पद्धतीचा आम्ही विचार करून मग जे काय करायचं ते करतो. पण तोच आमच्यावरती विश्वास आहे लोकांचा, असं म्हणूयात. आपण नक्कीच विश्वास आहे, कारण आम्ही पहिल्या वर्षी प्रकाश इनामदार एकांकिका स्पर्धा केली तेव्हा जेमतेम 24 वगैरे संघ होते. आता मागच्या वर्षी तिथे 57 झाले, डबल संख्या झाली. आणि आता अजून ओघ वाढतोच आहे. आता या वर्षी किती, आता पण आता मला वाटतं ऑगस्ट एंडिंगला आता आहे, 31 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर स्पर्धा आहे ती. बरोबर. त्याचं स्वरूप काय आहे आणि त्यात कशी त्याची एक माहिती द्या, म्हणजे या पॉडकास्ट निमित्ताने बरेचसे लोक आपल्या याच्यामध्ये भाग घेतील. आपल्या 31 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर स्पर्धा आहे, पण 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर आहे. त्याच्यानंतर 5 आणि 6 शनिवार रविवार आहे, त्यामुळे नाट्यगृह उपलब्ध नाहीये. त्यामुळे 5 आणि 6 सुट्टी आहे. पण पुढे 7 ते 11 सप्टेंबर आपली स्पर्धा आहे. रोज सकाळी दुपारी 12 ते संध्याकाळी 8 पर्यंत, म्हणजे रोज 6 एकांकिका होतील. असे 10 सेशन्स आहेत, म्हणजे 60 एकांकिका होतील. 60 संघ येणार हे नक्की आहे. आणि कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही येऊ शकतात, कारण मागच्या वेळी तसंच झालं होतं, काही संघांना आम्हाला परत पाठवायला लागलं होतं. पण प्रकाश इनामदार स्मृती करंडक एकांकिका स्पर्धा आहे, म्हणजे विनोदीच एकांकिका पाहिजे असं काही नाहीये. कुठलाही जॉनर चालेल, कुठलीही उत्तम एकांकिका तुम्ही करा, सादर करा आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावा. आणि कोणाच्याही भावना दुखावणार नाही, कुठल्याही जात पात धर्म वगैरे कोणालाही दुखावलं जाणार नाही, कुठल्याही राष्ट्रपुरुषांचं अपमान होणार नाही. अशा पद्धतीचं नाटक अत्यंत निखळ मनोरंजन करणार, जेणेकरून आपण आपल्या कुटुंबासकट नाटक बघू शकू. म्हणजे लहान मुलं आहे नको, त्याला लहान मुलांना नको, किंवा वयोवृद्ध कोणी आहेत त्यांना नको राहण्याला. आणि 6 पासून 60, 96, 90 वर्षाच्या कुठल्याही व्यक्तीला ते नाटक बघता येईल असं नाटक सादर करा. कुणाचीही टिंगल करू नका, खूप निर्मळ मनाने आणि निर्भेळ करमणूक करा, तुम्हाला पारितोषिक मिळणार नक्की. बाकी काहीच त्याचं वेगळे अटी वगैरे काही नाही. 1 तास मिळतो त्यांना, 60 मिनिटं मिळतात. त्या 60 मिनिटं तुम्ही तुमचा सेट लावा, तुमचं नाटक सादर करा आणि नंतर तो सेट काढून टाका. पण कमी वेळात कमी खर्चामध्ये त्यांनी खूप आयडिया, कधी कधी आपणही कमर्शियल दृष्ट्या पाहिलं नसतं की असं काय होऊ शकतं. बरोबर, म्हणजे कमी वेळात कमी जागेमध्ये खूप छान सेटअप लावतात, मी पाहिलेले. आणि आता म्हणजे
खऱ्या अर्थाने त्यांना आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देतो. आता काही खर्च असतात, म्हणजे आता नाट्यगृहाचा खर्च असतो, परीक्षकांचा खर्च असतो, इतर सगळा खर्च असतो. त्यामुळे त्या याची स्पर्धेची फी आहे 2,500 रुपये. पण तरी त्या 2,500 आपण त्यांना 20 तिकीट देतो. 2,000 रुपये तिकीट 2,000ची तिकीट देतो, ती तुम्ही विका बरोबर तो किंवा क्राऊड फुकट का- आणि फुकट आहे. तुम्ही पैसे ठेवा तुमच्याकडे. हा, बरोबर. ते पैसे तुमच्याकडेच ठेवा, तुमच्या नाटकासाठी वापरा. हो. शिवाय त्यांना 6 लेवल देतो, 6 स्पॉट देतो, 2 चौकडी देतो, 4 मोड देतो आणि प्लेन मेकअप देतो त्यांना. मग ह्या सगळ्या गोष्टी त्या 2,500 रुपये देतो. लोक म्हणतात 2,500 रुपये कशाबद्दल, तर हे 2,500 सगळं पेक्षा आहे. जास्त आपण त्यांना रिटर्न देतो. हा, देतो. उपलब्ध रिटर्न करून गिफ्ट देतो. देतो. रिटर्न गिफ्ट बरोबर की आहे. जेणेकरून तुम्ही तुमचं नाटक, आणि एवढ्या गोष्टींमध्ये नाटक अगदीच होतं. म्हणजे आम्ही एक लेवल किंवा लेवल पण नाही वापरली अशा पद्धतीने सुद्धा, किंवा एका स्पॉट मध्ये अशा पद्धतीने सुद्धा काय नाटक माहितीये केलं. त्या का? विषयावरती अवलंबून आहे हा, सगळं. आम्ही एकांकिका स्पर्धामधनच वर आलोय, बरोबर आहे. हा. त्यामुळे त्याच्या सगळ्या अडचणी काय असतं तुम्हाला ते माहितीच आहे आम्हाला आम्हाला. माहिती आहे. नाही, हे असल्याशिवाय नाटकच होऊ शकत नाही असं असं काही काही नाही. नाही. बरोबर आहे. आता पुरुषोत्तम मध्ये सुद्धा लाईटचं प्राइस नाहीये, म्युझिकचं प्राइस नाहीये, बरोबर. सेटिंगचं प्राइस नाहीये, पण आपण सगळ्याची प्राइजेस ठेवलेली आहेत. हम्म, हम्म. पण ते सगळं पूरक असावं असं आम्हाला वाटतं. बरोबर आहे. हा. ते आम- पूरकच नसेल, हे आम्हाला होय नेपथ्य, आता तू नेपथ्य तर विषय एवढंच विषय उत्तम कमी आहे आणि करतो. खूप सेटअप लावला. हा, तर ते काही गरज गरजच नाही. नाही. त्याला अनुसरून काहीच गरज नाही. एक बरोबर. मोठा असा पुतळा लावलाय, पण तो पुतळा काय दिसतोय चांगला, पण त्याचा काय वापर आहे, त्याच्यावरती काही कमेंट आहे, काही नाही, नुसतं लावून ठेवलं का, नुसतं मस्त दिसतोय, मग उपयोग नाही नाही, त्याचा. स्पर्धेचा एक अलिखित नियम आहे हम्म, हम्म, हम्म. की तुम्ही जे तिथे स्टेजवर लावाल हम्म. त्याचा उपयोग झाला पाहिजे. हा, हा बरोबर आहे. आम्ही फक्त डेकोरेशन म्हणून त्याचं काय उपयोग नाही. किंवा दिवाळी, हा एवढे स्पॉट एवढे, लावून टाका, लावून एवढे यार कशाला काय. तुम्ही एक चमचा ठेवला तरी तो अख्ख्या कशासाठी? 45 मिनिटांमध्ये कशाला तरी वापरला हा, गेला पाहिजे. बरोबर. नाही, लक्ष प्रेक्षकांचं हा. तेवढं बारीक असतं हा. प्रत्येक गोष्टीवर. करेक्ट. आणि तुम्ही अभिनयावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करा असं आमचं म्हणणं असतं खरं तर. आता आहे म्हणजे बरेच मोठं काम चालू आहे तुमचं, बरेच मदत पण तुम्हाला सगळ्यांची असते किंवा इनडायरेक्टली असते, कोणी करतं किंवा स्पॉन्सर खूप पण तुम्ही तर कशा पद्धतीने गोळा करता. खूप जण तर सांगतात की आमचं नाव सांगू नकोस, पण हा, आम्हाला मग हे तेच मी करायचं. तेच ऐकले म्हणून मी हा. विषय काढला. कारण गोखलेंनी मला बऱ्याच वेळा सांगितलं, सुरेंद्र गोखले बऱ्याच वेळा सासवडमध्ये आमच्याकडे आचार्यात्रेमध्ये येतात हो, बरेचसे हो. नाटकं घेऊन. मग त्यावेळेस ते सांगतात की आम्ही खूप असं काम करतोय, वेळ असेल तर नक्की या. म्हणजे मी आवर्जून येतो हो पाहिजे. हो यावर्षी पण मी येणार आहे आणि प्रेक्षकांना आवाहन करतो की या स्पर्धेला नक्की या, प्रेक्षक म्हणून या. खूप चांगले चांगले विषय तुम्हाला पाहायला मिळतील नक्कीच आणि त्या कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा दोघांनाही. थँक्यू. आता नाटक, मालिका, चित्रपट बऱ्याच गोष्टी झाल्या, पण आता हल्लीचा जो जमाना आहे, इंस्टाग्राम, सोशल मीडिया असतील किंवा फक्त आता तुम्ही काय फक्त फेमस होणे की ह्याच्यावरची काही तुमचं आता वय नाही किंवा ते तुमचा उद्देशच नाही, पण तुम्ही त्याच्यातून काय होता की सहज एका विनोदातून एक चांगल्या गोष्टी एक चपराक देता कुठेतरी. अथर्व सुदामे आहे, हो, तुम्ही आणि धनंजय आमोणकर, तुम्ही बरेचसे स्किट करता. ही कल्पना नक्की कशी सुचली आणि ते कसे विषय निवडता किंवा कशा पद्धतीने सादरीकरण होतं त्याचं काय? त्याचं मूळ मी आहे असं म्हणत नाही. कारण जेव्हा कोविडच्या वेळेला आपलं सगळं बंद झालं होतं, त्यावेळेला पहिली लाट आली, त्यावेळेला मी आणि माझी बायको आम्ही दोघंच घरात बसून घरातच अनेक केलेलं. स्किट केली. म्हणजे रोज 5 वाजता आमचं ते हे पडायचं, चालवायचं. हा. हा, रील पडायचं असते. बरं. ते लोकांना खूप आवडलं. त्यांना म्हणजे काय आम्ही आमच्यावर हसले बरोबर आहे. असतील किंवा आमच्या विनोदावर हसले हो, असतील, हो. पण ते ते 3 मिनिटं हसण्याची होती, कारण खूप टेन्शन होतं त्यावेळेला. अनेक रिलॅक्स लोक- त्यातून हा, होत होता माणूस. अनेक लोक आजारी असायचे, नुसते सायरनचेच आवाज यायचे, ते हा. अँब्युलन्सचे आवाज यायचे, हे वातावरण यायचे. आणि चर्चा त्याच होत्या फक्त. ताण होता. लोकांना ते आवडलं, कारण 3 मिनिटात हसले, चला जरा तरी टेन्शन बाजूला झालं. मग दुसऱ्या लाटेच्या वेळेला हे आमचं विजय पटवर्धन फाउंडेशन चालू झालं. हम्म, हम्म. आणि नंतर अथर्व सुदामे मी पहिल्यांदा मला कॉन्टॅक्ट केलं की सर असं असं मला एक स्किट करायचं, आपण करूयात का. पण आवडलं मला त्याच्याबरोबर करायला. आणि अत्यंत प्रामाणिक आणि उत्तम कलाकार आहे तो, खरं आहे. आणि माणूस म्हणून तो अत्यंत उत्तम आहे. म्हणजे अतिशय सेन्सिबल आणि फोकस पण आहे. एवढा अत्यंत लोकप्रिय झालेला असता तरी त्याचे पाय जमिनीवर आहेत, आणि असा माणूस मी नाही बघितला अजूनपर्यंत. म्हणजे त्याच्या बरोबर आम्ही दोघांनी, म्हणजे मी एका वेळेला नव्हतो म्हणून मी ह्याचं नाव सुचवलं, मग हा करायला लागला, मग आम्ही दोघांनी एकत्र केलं. आणि मग मी आता कुठे नाटक आणि सिरियल मध्ये बरोबर. असलो की हा आणि धनंजय दोघेही त्याच्याबरोबर काम करतात. आम्हाला त्याच्याबरोबर काम करताना खूप आनंद होतो. आणि दुसरी गोष्ट अशी की रस्त्यावर काम करतो, जेव्हा शूटिंग हो. करतो त्यावेळेला सगळेजण त्याच्याकडे अरे Attract- सही पाहिजे, बरोबर. हे पाहिजे. मला तो अभिमान वाटतो की अरे हो. हा कुठेही मालिका किंवा चित्रपट. चित्रपट बरोबर आहे. इथे नसताना सुद्धा स्वतःच्या हिमतीवरती एवढा मोठा झालाय अथर्व हो. सुदामे. तो
खूपच, आणि तो तेवढाच रिस्पेक्ट आम्हालाही देतो. बरोबर आहे की शेवटी मदतीचा हात पहिला तुम्ही केलेला आहे किंवा नाही, मदतीचा हात असं सपोर्ट काही नाही. किंवा हा, एक चांगला नाही, सपोर्ट तो त्याचं करत तो मोठा झालेला होता. हो, बरोबर. तो मोठा ऍक्च्युली आधीच झालेला होता. आम्ही हम्म, त्याच्याबरोबर यायच्या आधीच तो मोठा झाला होता. त्यांनी आम्हाला काम करायला बोलवलं, हे आमचं भाग्य होतं की अरे वा, आता आपल्याला बोलवलं, त्याच्याबरोबर आपण काम करतोय. येस येस नाही चांगलं आहे म्हणजे तो. आणि आता ह्या विषयांची निवड नक्की कशी होते आणि अं, जसं शूटिंग तर बऱ्याच वेळा रस्त्यावर होतं की तर मग काय डिस्टर्बन्स होतो का लोकांचा किंवा काय? लोकांचं डिस्टर्बन्स, आता अथर्वची नाही, लोकखप्रियता तो डिस्टर्बन्स नाही ते प्रेम प्रेम असतं. हवा प्रेम हवासा असतं. हवा प्रेम- हवासा हा, वाटलं हवा होतं. असतं. हा. लोक आणि त्रास देत नाही ना. नाही, आता नाही, परवा बिलकुल. दिवशी ते आम्ही स्किट केलं, मी शूट त्यावर हा, हा. अजिंक्य रहाणे रिटायर हा, झाला हो त्याच्यावर. हो ते फार सॉलिड गेले बरोबर. स्किट. तर स्वतः अजिंक्य राणेंनी आणि त्यांच्या मिसेसनी त्याला पर्सनल मेसेज पाठवलाय. फोन पण केला. फोन नाही गेला, अच्छा, मेसेज message पाठवला. बरोबर. तर म्हणजे ते इतकं सॉलिड गेलं. तर आम्ही मेट्रोत शूट केले ते. अच्छा. तर मेट्रोच्या लोकांनी सुद्धा अथर्वकडे बघून शब्द सुद्धा काढला नाही, उलट सहाय्य केलं. बरोबर. करा तुम्ही, हा सपोर्ट केला त्यांनी. सपोर्ट केलं. हा, हा, हा. चांगलं काहीतरी करतो, नाही, चांगलं आहे. आणि चांगल्याच्या कसं होतं मागे की उभे राहतो. आता ज्या काही घटना घडतात देशात, इतर गोष्टी, त्यातून एक सामाजिक संदेश द्यायचं पण त्या स्किट मधून कळतं. बरोबर. फक्त काही विनोदी करत असं काही भूमिका त्यात कुठेच तुमच्या ह्याच्यामध्ये दिसत नाही. बरोबर. मग आम्ही आता राजू आणि विजू अशी एक हो series आता चालू तुम्ही केली. त्याच्यावरती सुरू हो. केली. त्याच्यात सुद्धा आम्ही मी आता त्याच्यावरच येणार होतो. हा, की राजू विजूची जोडी म्हणजे पहिल्यापासून आहे ती पहिल्यापासून आणि ती आता नवीन आपल्याला पाहायला मिळते. पण त्यातून आता वेगवेगळं कसं आता तुम्ही त्यातून विषय कसे निवडता की कसं सुचतं यार? म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, एखादा माणूस खूप लिहितो, अरे ही एवढीच 2 मिनिटाचं करायचं पण काय लिहू? काय आहे याच्या एक्सेल डोकं आहे ना, डोकं हा, हा. ते मेंदू कसं तपासायला देतात हा, हा. तसं दिलं पाहिजे. कारण सतत काहीतरी सर रात्री कधी फोन करतो, एक सुचलंय टाकतोय, बघून घे, बरोबर. करूया का? हा. मी कशालाच नाही म्हणत नाही. किंवा मग करता करता पण सुचतं काहीतरी. बरोबर आहे. हा. पण आता आम्ही जरा एक नवीन हे चालू करतोय. आता श्रावणात पासून चालू होईल. अच्छा. मनातलं विठ्ठल नावाचं एक सेगमेंट चालू करतो आहे. त्यात विनोद नाही. हा, त्यात विनोद बरोबर. नाहीये, हा, एक वेगळ्या पद्धतीचं आहे. बरोबर. ते पण बघूया लोकांना कसं नाही, आवडतं. नाही, नक्कीच दर आवडेल. दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार असे 3 अच्छा, दिवस 3 आहेत. दिवस आहेत. नाही, नक्की तुमच्या कल्पना छान असतात आणि लोकांना नक्कीच आवडणार. त्या कार्यक्रमासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. Thank you, धन्यवाद. आणि खूप सुंदर रित्या तुम्ही हे सगळं समजवताय. आता विजय थिएटरमध्ये नाटक करताना एक भूमिका आवडते, लोक टाळ्या वाजवतात, चित्रपट प्रीमियर शो किंवा इतर भूमिका आवडते, त्या मालिकांमध्ये पण तुम्ही बऱ्याच वेळा दिसता. पण ह्याच्या पलीकडं की एखादा कलाकार असेल, बॅकस्टेज आर्टिस्ट असेल, ह्याला तुम्ही एक सामान्य माणूस मित्र म्हणून एक मदत करता, फाउंडेशन एक मेंबर म्हणून मदत करता. पण तो आनंद वेगळा असतो स्टेजवरचा किंवा रसिक प्रेक्षकांचा. पण एखाद्याला मदत केल्यानंतरची भावना काय असते किंवा तो आनंद कसा असतो नक्की? तो खरं तर आनंद नसतो. बरं. ते वाईट वाटत असतं की अरे ह्याला का मदत, मैत्रीचा हात का द्यायला लागतो, ह्याच्यावरती ही परिस्थिती यायला नको होती खरं बरोबर तर. आहे. हा, हा. पण ह्या परिस्थितीत तो पुढे जावा, व्यवस्थित सावरावा आणि त्याची प्रगती व्हावी. त्याच्याकरता आपण थोडीशी मदत, काहीतरी एक प्रयत्न करूयात, मैत्रीचा हात देऊयात. म्हणून आपण तेव्हा त्यांना काहीतरी जे काय हवं असतं, त्यांची गरज असते ते पुरवतो त्यांना. बरोबर. वाईट असतं वाटतं, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर जास्त बरं वाटतं की अरे हा, आता यांच्या चेहऱ्यावरती जे दुःख होतं ते बाजूला झालेलं आहे. आणि हे फक्त आम्ही नाही करत, हो. आमच्या पाठीमागे अनेक लोक आहेत, दाते आहेत आमच्या बरोबर. पाठीशी, की ते स्वतःहून पैसे पुरवतात किंवा जी काय मदत हवी असेल ती देतात. आणि आम्ही फक्त माध्यम आहोत. आम्ही खूप मोठं काम करतोय, आम्ही काहीतरी समाजाला देणं लागतो हे वगैरे असं काही नाहीये. आम्हाला एखादा माणूस असं वाटलं की त्याला आपण मदत करावी, मैत्रीचा हात द्यावा आणि कोणतरी आमच्या पाठीशी उभं राहतं, आम्ही त्याच्याकडनं ती मदत घेतो आणि त्याच्यापर्यंत पोहोचवतो. नाही, पण ह्याच्यात आणि तुम्ही कधी जाहिरात कुठली करत नाही, नाही, जाहिरात करत करतो, नाही म्हणजे केली तर कशा अर्थाने करतो. पॉझिटिव्ह म्हणजे कसं हा. होतं कधी कधी त्याचं हे मदत मिळायला त्याचं हे नाही वाटलं पाहिजे. बरोबर बरोबर, ही अगदीच काळजी बरोबर. तुम्ही नेहमी घेता. हा. हा. आपल्याकडे असं म्हणतात की आपण मदत केली तर बरोबर उजव्या आहे. हाताचं डाव्या डाव्या हाताला हाताला कळता कळता कामा कामा नये. हा. नये. पण आता काही गोष्टी अशा असतात की अनेक लोकांना अशा पद्धतीची मदत किंवा अशा पद्धतीचं कार्य करायचं असतं, पण त्यांना एक मार्ग माहित नसतो की कुठं जावं, काय करावं. त्या लोकांना कळण्यासाठी की बाबा हा, आम्ही ह्या अशा प्रकारचं काम करतो आहोत, तुम्हाला जर का काही अशी मदत पोहोचवायची असेल तर आमच्याकडे बरोबर. या, आम्ही प्रामाणिकपणाने त्या माणसांना ती मदत पोहोचवू. हे त्या लोकांना कळण्यासाठी आपण कधी कधी फोटो नायला तरी टाकायला लागतात, पण त्यावेळेला सुद्धा आम्ही त्या माणसाला विचारतो हे असे फोटो टाकायचे, टाकले तर चालतील ना? बरोबर. हा, हा.
मग आम्ही ते फोटो टाकतो की ह्या लोकांना आम्ही मैत्रीचा हात दिलेला आहे. अशाच काही अजून गरजू लोकांना जर मैत्रीचा हात पोहोचावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा, आपण त्या लोकांपर्यंत ते मैत्रीचा हात पोहोचवूया. काय होतं आजकाल ना, तुम्ही सोशल मीडियावर सांगितल्याशिवाय लोकांना नाही कळत. बरोबर आहे. हा हा आणि एकमेकाशी बोलणं बंद झालं. हा म्हणजे सगळे जण मोबाईलवर असतात. हा, बरोबर. ते सांगण्यापेक्षा ते मोबाईलवर आणि असं झालं की कोणाला भेटायचं असेल तर पहिले सर्च करतात हा. गुगलवर काय काम करतायत, हा. इंस्टाग्रामवर घरातल्या घरात व्हॉट्सअपवर बोलतील. हे चल चहा प्यायला जाऊ. हा, मग हा, येतो. बोलण्यापेक्षा ते गपचूप जावा. हा, किंवा नवरा बायकोला सांगतो जरा चहा कर, हा. एक चमचा साखर टाक आज. म्हणजे पूर्वी आपण कट्ट्यावर भेटायचो तेव्हा गप्पा मारतो, पण आता आता कट्टा काय बघितलं तर कट्ट्यावर काय सगळे करतोय? मोबाईल गुडघ्याला बसलाय का? बरं, हा. जा. पुढे जातो तिकडे भेट, चल चहा प्यायला जाऊ. त्यामुळे ते सोशल मीडियावर टाकावं लागतं. बाकी नाही दुसरं आहे तू काही दुसरं नाही. काही येत नाही. आमचा डंगरा पिटवायचं वगैरे काही नाही. नाही नाही नाही, हे खूप महत्वाचं आहे कारण तुमचं काम म्हणजे कसं होतं, कमर्शियल दृष्ट्या सिनेमा नाटक मालिका असतील किंवा इतर सगळे तुम्ही चाललं असताना पण हे काम करणं, याला वेळ देणं, शेवटी वेळ खूप महत्वाचा आहे. प्रत्येकाशी बोलावं लागतं. बरोबर. आता राजू दादा, तुम्ही तेवढं चांगलं काम करताय, सगळं आता सिनेमाचं चालू आहे, पण आता असं कोणी गुरु किंवा नाही का, बऱ्याच वेळा असं होतं की हे सगळं काम करताना आम्ही दोघं एकत्र केलं, पण आम्हाला कोणतरी गुरु भेटला की त्यांनी चांगलं काम केलं, आम्ही त्याच्या अनुषंगाने काम करत गेलो, असं कोणी माणूस किंवा व्यक्ती की ज्याच्याविषयी तुम्ही बोलू आता शकता? हे मी बोलणार आहे ते गमतीने बोलणार आहे पुढचं अच्छा, वाक्य. बरं. मी पुण्यातला आहे त्यामुळे मला कोणी गुरु नाही. जोक सापाट. हा. पण काय होतं की लहानपणापासून ही आवड होती आणि माझी सगळ्यात मोठी गुरु आई आहे माझी. कारण तिने मला बालनाट्य दाखवायला सुरुवात केली आणि त्याच्याकडे माझी ओढ निर्माण झाली आणि मग मी तेलीचेरी सरांकडे गेलो आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला. तर त्यामुळे मी आईलाच गुरु मानतो. आणि तसं म्हणजे आता पुढचा प्रश्न नंतर येईल त्यामुळे आता उत्तर देत नाही. कलाकार आवडतो कुठला आणि त्याच्याकडे बघून इन्स्पायर झाला. त्याला आहे आपण शेवटी आयुष्यात प्रत्येकाकडनं काहीतरी शिकत असतो, Correct. तो 100% indirectly आपला गुरु असतोच. हा. सगळेच गुरु हो, असतात हो, खरं तर. सगळेच. पण असं काय होतं की आता खूप म्हणजे माझं वय कमी आहे, तुम्ही तेवढं वर्ष कारकिर्दीच्या पुढे गेल्यात तेवढ्या, पण त्याच आता मी तुमचा इंटरव्ह्यू घेतोय ते बरं वाटत. मी वृद्ध झालो आपण राजू. पण याच्यात काय होतं की म्हणजे ते अनुभवलंय तुम्ही, सगळे चढ उतार पाहिलेत आयुष्यात, चांगलं वाईट सगळ्या गोष्टी, पैसे असतात नसतात, मानपान किंवा कधी कधी एखादं खूप उंचीवर असतं, एखादा फिल्म जात नाही, आवड हे होतं, पण असं कधी वाटतं की यार हे आपण करतोय बरोबर आहे का, किंवा सोडून दिलं पाहिजे, अशी काही एक घटना किस्सा सांगतो मी. घडली का, किंवा एखाद्याच्या बाबतीत घडली तर काय केलं पाहिजे? नाही माझ्याच बाबतीत घडली. अच्छा, बरं. 2013 साली मी 2012ला जन्मगाठ नावाची सिरियल करत होतो. बरं. त्यातही मी मामाच होतो. हम्म. फक्त तो सिरियस होता. अच्छा, बरं. तर ती संपली आणि आता नाव घेत नाही मी कोणाची. मडला शूट होतं एक आणि मला फोन आला की एक रोल आहे मामाचाच, तर तुम्ही याल का? तर म्हटलं हो आहे की अवेलेबल. आपण तेव्हा तारेंच्याकडे राहायचो, म्हणजे सतीश तारे. कोइन्सिडन्सली आम्ही ज्या फ्लॅट मध्ये राहत अस्मिता होतो ज्योती. कोरेगावला, ती तारेंचाच होता फ्लॅट, बरोबर. वेगळ्या. हा. तर ती मी गेलो त्या सेटवर आणि ते म्हणले की कपडे बिपडे त्यांनी बघितले, जब्बा सलवार, कारण ते लग्नाचा सिक्वेन्स होता त्यामुळे मामा मामी येतात. आणि त्यांनी घातले कपडे. ते तिथे शिलाईसाठी तो असतो ना, हा, एक कॉस्ट्युम कॉस्ट्युम साठी तो शिलाई करणार असतो. त्यांनी माझ्या मापाचे शिवून माझ्या मापाचे केले, ते मी पुन्हा घातले, मेकअप केला आणि फोटो बिटो काढले आणि ते फोटो गेले. अर्धा तास बसलो, चहा कॉफी वगैरे झाली, गप्पा झाल्या आणि नंतर मला डिरेक्टर होता मित्र, त्यांनी बोलवलं. मला कशा करता ते बोलवलं असेल, मी साध्या कपड्यात नाही बाहेर गेलो, कारण ते स्पेसला गेले होते कपडे. म्हणला राजू, मला वाईट वाटते सांगायला, पण मामाचा रोलच काढून टाकलाय. अरे बापरे. बर. म्हणलं ठीक आहे, त्याला काय मी काय बोलणार ना, आपण काय बोलणार. बॅग उचलली आणि बाहेर आलो पुन्हा पळेल. आणि बसमध्ये खूप रडलो. तर अशाही घटना घडतात. माझ्या एकट्या बाबतीत ही घटना घडलेली नाही, माझ्या सगळ्यांना मला असे 2-3 माहिती आहेत. त्यामुळे अशाही घटना घडतात. तर यांनी खचून जाऊ नका. बरोबर. त्या काहीतरी शिकवून जातात ह्या घटना आपल्याला, काही नाही. बऱ्याच वेळा असतं की एक छोटासा रोल असतो, एक छोटा रोल आहे, पण सकाळी बोलून संध्याकाळपर्यंत शेवटी होतो, जसं यांनी मगाशी हेच सांगितलं. बऱ्याच वेळा होतं. ते आम्ही कशाला, हा, सगळ्यांना मोठी नाव आहेत. बरोबर आहे.
किंवा शूटिंग पण होत नाही, जाऊ दे आज आज नको, आज उद्या नको, उद्या करा. उद्या करू. बरं आणि मग नंतर परत जेव्हा पेमेंटची वेळ येते, त्यावर अडतात. मग या तारखेला तुमचं शूटिंग झालं, थोडं अर्ध पेमेंट घ्या. अरे का मी बसलोच ना दिवसभर. अख्खा दिला होता. बरोबर. खूप म्हणजे गमतीशीर तुम्ही सगळा प्रवास उलगडलेला आहे. भरपूर. तर आता बऱ्याच वेळा असं की काम होतं, पण कुणीतरी नाही की एक आपण ज्याच्याकडे पाहून शिकतो किंवा त्याच्याकडनं काहीतरी प्रेरणा मिळते. असा कोण व्यक्ती आहे का की जो जवळपास आहे आणि तो काम करतो नेहमी किंवा देतो? अच्छा, हेच आहे. नाही, त्याला माहिती ह्या कारणांमुळेच तो माझ्या जवळचा आहे वगैरे असं नाही, बरं. पण याच्यात ते गुण आहेत. सगळ्यात माणूस उत्तम आहे आणि म्हणूनच माणसांमधल्या माणसांसाठी जे विजय पटवर्धन फाउंडेशनचं ब्रीद आहे तो करेक्ट आहे. कारण प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी उभा राहिलेला आहे. पहिल्यांदा मला नाटकात आणणारा पहिला माणूस हाच आहे. त्याच्यानंतर घर सोडायचंय आता, दुसरं कुठलं घर, कुठं राहायचं, काय राहायचं, असा प्रॉब्लेम आला होता. आणि हा त्यावेळेला नोकरी करत होता आणि काही चांगल्या पद्धतीने त्याला एक घर मिळालं होतं आणि त्याने ते घेतलं घर आणि त्याने ती किल्ली घेतली आणि तशी माझ्या हातात ठेवली. तू आजपासून तिकडे राहायला जा. अरे पण ते रेंट ते बघूयात, आता राहायचा प्रॉब्लेम ना, राहायचा. त्यांनी घर दिलं. नंतर मग अशी म्हटलं पक्का मला प्रॉब्लेम, जाण्याचा प्रॉब्लेम होता, बाईक दिली. त्याच्यानंतर एक लग्न नावाचं नाटक करत होतो, तो 12:30ला प्रयोग होता आणि क्लॅश झाले होते तारखा आणि मला औरंगाबादला जाणं महत्वाचं होतं त्यावेळेला, कारण 9:30 वाजता ऑल द बेस्टचा प्रयोग औरंगाबादला होता. तो 12:30चा प्रयोग पुण्यात करून औरंगाबादला जाणं म्हटलं काय आता, त्यावेळेला तर ते ओला उबर वगैरे असं काहीच नव्हतं किंवा प्रायव्हेट टॅक्सी वगैरे करणं शक्य नव्हतं. एसटी पकडायची आणि जायचं. बरं, एसटीने जायचं म्हटलं की 9:30 किती वाजता पोहोचतात, काय पोहोचतात, जवळजवळ 3:30-4 वाजता तो प्रयोग संपणार होता. आणि नंतर परत म्हटलं माझी बाईक आहे ना, घेऊन जा. त्यावेळेला माझ्याकडे बाईक पण नव्हती. त्यांनी बाईक दिली, ती बाईक घेऊन मी पोहोचलो औरंगाबादला, प्रयोग केला आणि मग परत आलो. या सगळ्या बाबतीत हा माझ्याशी पाठीशी राहिला. म्हणजे विजय पटवर्धन फाउंडेशनचं काम मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मी आणि बायको पहिल्यांदा करत होतो. पहिला माणूस आला तो राजू भावडेकर आला. त्यामुळे प्रत्येक वेळेला हा माझ्या पाठीशी असल्यामुळे आम्ही खूप छान वाटते. आता राजू विजू करतोय आम्ही, त्यात सुद्धा म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाही की हा माझ्याबरोबर नाहीये. त्यामुळे पडद्यावर पण तुम्ही आहेत आणि पडद्यामागे पण तुम्ही एकमेकांना चांगली मदत करता. यातून एक चांगली गोष्ट, चांगला मेसेज मिळतो सगळ्या कलाकारांना. पण आता जाता एक सांगावं वाटतं की आता नवोदित कलाकार बरेच येतात, मित्रमैत्रिणीच्या मुंबई पुण्याकडे ओढा खूप असतो. माहिती नसतं फिल्म इंडस्ट्री, नाटक, चित्रपट क्षेत्र किंवा ही मनोरंजन दुनिया, फिल्मी दुनिया काय आहे. चुका होतात, नाराज होऊन लोक घरी येतात किंवा सोडून देतात. मग अशा कलाकारांना तुम्ही काय संदेश द्यायला जाता? खरं सांगू का, पहिली गोष्ट बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असेल तर तुमचं वेलकम यायच्या या क्षेत्रामध्ये. बरोबर, हे महत्वाचं काम आहे. किंवा बॅकग्राऊंड स्ट्रॉंग करा आणि मग वेलकम करतो. बरोबर आहे. आणि प्रयत्न सोडू नका. कारण काय आहे की आपल्याला माहितीये मुंबईमध्ये एक कितीतरी वर्ष राहिलोय. बरोबर. काय आहे, तुम्हाला मुंबईत किंवा कुठेही तुम्ही स्ट्रगल सगळ्या क्षेत्रामध्ये, फक्त या क्षेत्रात नाही पण या क्षेत्रात जास्त येते. कारण तुम्हाला उद्या सुद्धा काम मिळू शकतं आणि 25 वर्षांनी सुद्धा काम मिळू शकतं. शाश्वती नाही, शाश्वती नाही कसली. आणि एका वेळेला अनेक कामं पण असतात आणि अशी वेळ येते की काहीच काम नाही. हे मृगजळ आहे, तो बॅलन्स करता आला पाहिजे आपल्याला. मला मुंबईत यायचं असेल तर पुढचे 6 महिने तुम्ही नुसते इकडे तिकडे फिरताय, कामं शोधताय. जो 6 महिन्याचा खर्च आहे तो सगळा करता येईल, बरोबर. एवढे पैसे बरोबर घेऊन मुंबईत या. मी तुला सांगू का, 300 रुपये मुंबईतला नुसता ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे, स्ट्रगलचा रोजचा. हा त्यावेळेस असेल, आता त्याच्यामध्ये वाढला चहा कॉफी जेवण नाश्ता काही नाही, फक्त प्रवास. आणि तुम्हाला बसनी जरी जायचं झालं ना तरी इतकी टोकं आहेत ना सगळी, बरोबर की तुम्हाला एका वन वे साठी किमान 25 रुपयाचं तिकीट घ्यावं लागतं आणि तुम्हाला अशा 8 ठिकाणी रोज जायला. आता तुम्हाला म्हणजे सांगायला मला आवडेल की मी 2010 ते 18 पर्यंत मुंबईत बिंबिसार वनराई कॉलनीत राहिलेलो आहे. म्हणजे पुण्यात मी जर 2 आठवडे राहत असेल तर 1.5-2 आठवडा मी मुंबईत राहील. कारण का, कारण ओळख आपली निर्माण करणं, काम दाखवणं, काम तिथं प्रेझेंट करावं लागतं, एक विश्वास निर्माण करायला लागतो आणि आपण सातत्य कुठेतरी राहून चालणार नाही, पुढे यावं लागतं, लोकांना भेटायला लागतं, सगळंच करायला लागतं. तर नक्कीच खूप छान वाटलं तुम्ही आज कला भ्रमंती कार्यक्रमात आला, मन मोकळ्या गप्पा मारल्या आणि प्रेक्षकांनाही नक्कीच ज्या गोष्टी आवडतील तर तुमचे मी मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो संदीप इनामके स्टुडिओ आणि कला भ्रमंती कार्यक्रमाकडून.
धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. आम्ही पण तुझे आभार मानतो हो, की कलाब्रह्मनदीमध्ये आम्हाला बोलवलं त्याबद्दल. ओके, धन्यवाद.